एकच जो एक्झिट पोल आला होता माझ्या ऍक्सिस माइंडचा, त्याच्यामध्ये थलपती विजय यांचा पक्ष सत्तेकडे जाताना दिसेल असं म्हटलं होतं. एक फार इंटरेस्टिंग अपडेट हा आहे. 74 जागांवरती आघाडी टीव्हीकेने घेतली अचानकचपणे. म्हणजे मगाशी आपण बघितलं आकडे जे होते 6 ते 7 जागा होत्या. 6 ते 7 जागांवरती ते पुढे होते आणि अचानकपणे आता जो उलटफेर बघायला मिळतो तमिळनाडूमध्ये, ज्या प्रकारचा नेहमी इतिहास तमिळनाडूमध्ये राहिलेला आहे. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी पक्ष पुन्हा कधी सत्तेत आलेला नाहीये आणि इथे मात्र इंटरेस्टिंग अपडेट आहे. सौरभ, काय आकडे तरी काय काय माहिती? पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपने 150 जागांवर आघाडी घेतलेली आहे. आता 150 जागांवर भाजपचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे. बहुमताचा आकडा 148, त्याहून 2 अधिकच्या जागांवर सध्या भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली दिसते आणि तृणमूल काँग्रेसचे 120 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे आता तृणमूल आणि भाजप मधला फरक सुद्धा वाढलेला आहे. 30 जागांचा फरक आहे या दोन्ही पक्षांच्या आघाडीमध्ये. आपण तमिळनाडूचे आकडे दाखवत राहूया. तमिळनाडूमध्ये फार महत्त्वाचं थांबा, काही आपल्याकडे प्रतिक्रिया येतात त्या ऐकूया. शुभेंदू अधिकारी बोलतात आता. काउंटिंग एजेंट्स को क्या मैसेज देना चाहेंगे अभी? ये कुछ नहीं है, सभी इनिशियल ट्रेंड है, बहुत आगे जाना है. पूरा इतना सब माने कूल एंड काम. नंदीग्राम is leading by 3,000 votes in the first round. यस यस 3,500 वोट है. ये मेरा आंकड़ा है ना, वहाँ 5 मुसलमान बूथ था आउट ऑफ 14 जो काउंट हुआ. मुसलमान बूथ में भी टीएमसी को हालत खराब कर दिया. नंदीग्राम शुभेंदु अधिकारी मुसलमान बूथ में भी खराब कर दिया. ये मेरा थोड़ा सिग्नल था. दादा ज्यादा दिन तक लोग को गुमराह करने नहीं हो सकता. প্রথম দিকে যা ট্রেন্ড তাতে করে মধ্য কলকাতার বেশ কিছু তৃণমূল অফিস সেগুলো ফাঁকা হচ্ছে ধীরে ধীরে. না না, আই এম নট পাসিং এনি কমেন্ট. কেন বহুদলীয় গণতন্ত্রে কেন থাকবে না পার্টি অফিস? নো নো, কাঁটি কি টক্কর ইটস নট গুড. ওরা যে কালচার করেছে, দেখুন কুকুর মানুষের পায়ে কামড়ায়, মানুষ কখনো কুকুরের পায়ে কামড়ায় না. ভারতীয় জনতা পার্টি এসবে বিশ্বাস করে না. বিরোধী পক্ষের যারা আছেন তারাও করুন, একসঙ্গে কোনোভাবে হিংসা কোনো উত্তেজনার মধ্যে যাবেন না, কোনো কিছু করবেন না. আমাদের স্টেট প্রেসিডেন্টও কাল বলেছে, আমিও আজকে বলছি, এগুলোর মধ্যে যাবেন না. বাংলা শান্তি চাই. তবে ইনিশিয়াল ট্রেন্ড আই উইল স্পিক আফটার 11 AM. নাও আই এম মনিটরিং এভরিথিং. দাদা পোস্টাল ব্যালটের এই যে রেজাল্ট, এটা কি সরকার পোস্টাল ব্যালটের রেজাল্ট ডিক্লেয়ার হয়নি? না মানে এই যে আপনারা ফার্স্ট রাউন্ডে বিজেপি অ্যাহেড ইন মোর দেন 135 সিট. হ্যাঁ হ্যাঁ এটা ফার্স্ট রাউন্ড ইভিএম. পোস্টাল ব্যালট কাউন্টিং চলছে, কিন্তু ডিক্লেয়ার হবে আপনার 3 রাউন্ডের আগে. शेषे 3 राउंड है. दादा सीटों का एक्सपेक्टेशन कुछ जिस तरीके से आंकड़ा बढ़ रहा है सरकार हो रहा है, अभी ये बोलना ठीक नहीं है, जल्दीबाजी हो जाएगा. সকাল সকাল রাজ্যবাসীর উদ্দেশ্যে কি বার্তা দেবেন আজকের দিনে? আজকে রাজ্যবাসীকে কিভাবে বার্তাটা কি বার্তা? সবাই শান্তি রাখুন, পারস্পরিক সহমর্মিতা রাখুন. কোথাও কেউ কোনো सगळ्यात इंटरेस्टिंग आकडे येत आहेत ते म्हणजे तामिळनाडूमधून. तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडतंय? त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतली आकडेवारी आता आपण बघूयात. एकूण जागा आहेत विधानसभेच्या तामिळनाडूमध्ये 234, बहुमताचा आकडा 118 आणि टीव्हीके या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. थलपती विजय यांनी नव्यानेच राजकारणात प्रवेश केला, नवीन पक्षाची स्थापना केली. त्यांच्या सभांना सुद्धा चांगला प्रतिसाद बघायला मिळालेला होता आणि त्यानंतर आता मतमोजणीत सुद्धा हाच प्रतिसाद त्यांना बघायला मिळतोय. सध्या तरी जी मतमोजणी सुरू आहे त्यानुसार जोरदार मुसंडी टीव्हीकेने मारलेली आहे. 60हून अधिक जागांवर सध्या टीव्हीकेची मुसंडी बघायला मिळते. टीव्हीकेचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. काही वेळापूर्वी आपण जे आकडे बघितले होते त्यानुसार 66 जागांवर टीव्हीकेचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. इतकंच नाही तर स्टॅलिन यांच्या मतदारसंघात सुद्धा स्टॅलिन हे पिछाडीवर गेले होते आणि आघाडी घेतलेली होती ती म्हणजे टीव्हीकेच्या उमेदवारांनी. अर्थात त्यानंतर पुन्हा एकदा मतमोजणीमध्ये स्टॅलिन यांनी आघाडी घेतलेली आहे. पण सध्या तामिळनाडूमध्ये टीव्हीकेची जोरदार मुसंडी बघायला मिळतोय. तामिळनाडूच्या राजकीय पटलावर आता एका नव्या नेत्याचा, नव्या नेतृत्वाचा आणि नव्या पक्षाचा सुद्धा उदय होताना आपल्याला दिसतोय. हे फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपल्यासोबत आता स्टुडिओमध्ये राजकीय विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर देखील जोडले गेलेत. काहीतरी अपडेट येत आहे. केरळमध्ये डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. डाव्या एकमेव राज्य सुद्धा गमावण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये 15 वर्षापूर्वी डावे पराभूत झाले होते. त्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात डावे प्रवेश करू शकलेले नाहीयेत. केरळमध्ये सध्या डाव्यांची सत्ता आहे, पण केरळ सुद्धा डाव्यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. कारण युडीएफने सध्या तिथे आघाडी घेतली आहे. पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाला आणि डाव्यांच्या नेतृत्वाला मोठा धक्का. कमलेश सर.
नाही, पण मला या क्षणाला तामिळनाडूवरच राहायचं मगापासून. आपल्याकडे वेगवेगळे अपडेट्स आले पण तेही घेणं गरजेचं आहे. पण तामिळनाडूमध्ये फार इंटरेस्टिंग आकडे आहेत. आता अभिजित ब्रह्मनाथकर आपले मित्र जोडले गेले, ते आलेले त्यांना आम्ही जेव्हा आकडे दाखवले ते म्हणतात अर्ली ट्रेंड आहेत. पण अभिजितराव पहिल्यांदा जेव्हा ट्रेंड झाले होते सुरुवातीच्या, आपण कल बघत होतो आम्ही या चर्चेत सुरुवात करताना, तेव्हा सुरुवातीला तिथे डीएमकेची आघाडी होती. बऱ्यापैकी त्यांनी सुरुवातीच्या कलांमध्ये त्यांची आघाडी होती आणि बराच फरक होता या डीएमके त्यांच्यामध्ये. आता तो फरकही कमी झाला. पहिली गोष्ट सौरभ, टीव्हीके हा जो नवा पक्ष, जे दक्षिणेकडे चित्रपट अभिनेते कलाकार यांचं राजकारणातलं योगदान हे आणि ते राजकारणामध्ये म्हणजे सगळेच पक्ष, तिन्ही पक्ष डीएमके, AIADMK आणि आता टीव्हीके, हे सगळेच पक्ष सिने कलाकारांचेच पक्ष आहेत असं आपण म्हणू शकतो. डीएमके स्टॅलिन पण स्वतः अभिनेते, त्यांनी एका सिरियलमध्ये काम करायचं त्यांचं. उदयनिधीने आता केलं त्यांच्यामध्ये काम, ते चित्रपट. आणि त्याचे आता थलपती विजय हे तिथले फार मोठे स्टार आहेत. त्यांची आपली स्टाईल आहे, म्हणजे त्यात जसं रजनीकांतची एक स्टाईल आहे, हे आपले काहीतरी कॉलर चावतात वगैरे असं काहीतरी त्यांची एक स्टाईलने नेहमी एंट्री मारतात. हा, त्यामुळे त्यांना फार प्रतिसाद मिळाला आहे. पण अभिजितराव म्हणतात की नाही, हा कल आहे सुरुवातीला. पण अनेकांना असं म्हणणं आहे, म्हणजे सुरुवातीला जेव्हा एक्झिट पोलच्या आधी सुद्धा मी सोशल मीडिया बसबद्दल बोलत नाही, काय होतं त्यांचं वाईप फॉर विजय काहीतरी असं होतं ना सौरभ, सोशल मीडियावरती काय होतं वाईप फॉर विजय असं काहीतरी त्यांनी खूप ट्रेंडिंग इंस्टाग्रामवर वगैरे चालू केलं होतं. पण फार जोरदार त्यांना प्रतिसाद सोशल मीडियावरती मिळत होता. आकड्यात किती फरक पडेल याच्याबद्दल अनेकांना शंका होती, पण त्यांचा परफॉर्मन्स जोरदार असेल. काहींनी तर एक्झिट पोलमध्ये इंडिया टुडे, माय ॲक्सिसने त्यांना थेट सत्तेकडे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून दाखवलं होतं. आता साधारणपणे आकडे जे आहेत 78 जागी जर कलांमध्ये आघाडीवरती असेल, जरी अभिजितराव तुम्ही मान्य करत नसलात तरी सुद्धा साईजेबल आकडा असेल. कमलेशजी, विजयचा जेव्हा सिनेमा पाहतो त्याची एंट्री भारी असते, तशी आज निकालाच्या दिवशी एंट्री भारी आहे. अच्छा, आता त्याचा सिनेमा हा जो निवडणुकीचा सिनेमा कसा चालणार ह्याच्यासाठी मला वाटतं तुम्हाला मध्यंतरापर्यंत वाट पाहिली पाहिजे. आणि मध्यंतर 12 वाजता आहे असं माझं मत आहे. साऊथच्या सिनेमा जनरली सेकंड हाफ मध्ये अशी पीक होतात. इंटरव्हल नंतर चालू होतं. तर आता तुम्हाला इंटरव्हल नंतरचा सिनेमा पाहायचा आहे तर 12 वाजल्यानंतर पाहू. आता येतो मूळ मुद्द्याकडे. विजयनी ज्या पद्धतीनं या निवडणुकीकडे पाहिलं, बरोबर 1 वर्ष आधी पक्षाची स्थापना केली, पक्ष संघटना वर्षभरात उभी केली आणि त्याच्यावर बऱ्याच पक्षांचा दबाव असताना त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक लढवली त्याच्यासाठी त्याला दाद दिली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जयललिता ही शेवटची स्टार म्हणून ओळखल्या जाते तामिळनाडूच्या राजकारणात, जी राजकारणात आली, फिल्म मधून राजकारणात आली. त्याच्यानंतर कमल हासननी प्रयोग केला होता मधला काळ, तो यशस्वी होऊ शकला नाही. कमल हासननी प्रयोग केला, परंतु त्यांनी चुकीच्या वेळी केला. तो जेव्हा स्टार म्हणून पीकवर होता तेव्हा नाही केला, तो उतार वयात आल्यानंतर केला. विजय हा या मागच्या 20 वर्षातला असा अभिनेता आहे ज्यांनी एकदम त्याच्या चढत्या काळात आहेत आणि त्या पीकवर असताना त्यांनी पक्ष काढलाय. त्यामुळे त्याला यश मिळेल, पण ते कितपत मिळेल, ते यश हे सत्तेपर्यंत जाणारं असेल का, हे आपल्याला जर पाहायचं असेल तर थोडी वाट पाहावी लागेल. यावर मी कायम आहे. रविकिरण सर, तुम्हाला काय वाटतं? विजयची एंट्री आता आपण म्हणतात की थांबूया इंटरव्हल पर्यंत, पण तरी सुद्धा कमेंडेबल आहे असं म्हणू शकतो आपण की या पहिल्याच एंट्रीमध्ये साऊथचे हिरो एंट्रीलाच टाळ्या घेतात. तसंच विजयनं जर यश मिळालं तिथे, समजा आपण अभिजित म्हणतो तसं 12 पर्यंत थांबूया, पण जर यश मिळालं तर याचा अर्थ असा की लोक डीएमके आणि अण्णा डीएमके याच्या राजकारणाला कंटाळलेत असा अर्थ होतो. त्यांना एक नवीन पर्याय पाहिजे कोणीतरी. पण असं आहे की तामिळनाडूची जनता किंवा दक्षिणेत एकूणच तामिळनाडू जास्त आहे की सिनेमा आणि वास्तविक जीवन यातला भेद लोक फारसा मानत नाहीत. त्यांना वाटतं सिनेमामधला नायक जसा सगळ्या अडचणीवर मात करून विजय मिळवतो, तसा राजकारणात आलेला हा नट सुद्धा सगळ्या समस्या सोडून आपल्याला एक चांगलं काहीतरी. पण तरी सुद्धा तिथले राजकारणी जे राजकारणात आलेले आहेत, म्हणजे अगदी NTR पासून बघा ना, ते राजकारणात बऱ्यापैकी सक्सेसफुल राहिलेत ना. NTR असतील, जयललिता असतील, पॉप्युलर आहेत असे, पण त्यांनी राजकारण त्यांचं व्यवस्थित केलं. आपल्याकडे जसं म्हटलं जातं की हिंदी सिनेमातले जे कलाकार ते फार यशस्वी झाले नाही राजकारणामध्ये, पण दक्षिणेकडे मात्र ते राजकारण म्हणून यशस्वी राहिले. कसं आहे की त्यांनी ज्या वेलफेअर स्कीम आणल्या, फ्रीबीज ज्याला आपण म्हणतो, फ्रीबीज, त्याची रेवडी केलेली आहे. इडली मोफत देणं, जेवण मोफत देणं, टीव्हीचे सेट्स वाटणं, हे देशामध्ये सर्वत्र पसरलं आणि त्याच्यामुळं राजकीय पक्षांनी नेत्यांचा मूळ परफॉर्मन्स बाजूला गेला. तुम्ही हे झाल्याची सुरुवात साऊथ दक्षिणेतच झाली. काय देता ह्याच्यावर आलं ना. एनटीआरनी सुद्धा तेच केलं ना. सिनेमामध्ये ज्याप्रमाणे आपण सगळ्यांना खुश करतो अभिनयाद्वारे, तसंच त्यांनी प्रत्यक्ष जीवनात सुद्धा लोकांना खुश करण्यासाठी आणलं, ज्याचे अनिष्ट परिणाम राजकारणावर झालेत. यातून बाहेर पडणं कठीण झालंय आणि ह्या समस्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यात. हा विषयाचं भरकटेल कुठेतरी म्हणून मी फार जात नाही त्याच्यामध्ये. पण तामिळनाडूच्या राजकारणामध्ये
2-3 वैशिष्ट्य तिथले अशी आहेत की कास्ट फॅक्टर चालतो पण तो सुप्त पद्धतीने चालतो. पण तिथे आता सध्या Welfare द्रविड scheme वर द्रविड जास्त हा द्रविड राजकारण यावेळेस अजून होतं ना, द्रविड आर्यन राजकारण आता तिथे बघायलाच मिळतं. यावेळेस हे खूप ट्रेंडिंग होतं ते सोशल मीडियावरती. अगदी 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 आणि तिथे वेलफेअर स्कीमवर राजकारण चालतं. तुम्ही